तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। घुलेवाडी ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा अभियानामध्ये राज्यात द्वितीय क्रमांकाचं 1,50,00,000 बक्षीस मिळाले, तर भूमिटेकमध्ये 75 लाखांचं विशेष बक्षीस राज्य शासनाकडून जाहीर केलं गेलंय। हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरावर सर्व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विविध संस्थांच्या अंतर्गत पर्यावरण स्नेही आणि पर्यावरणपूरक काम करणाऱ्या संस्थांचा राज्य शासनाकडून भरघोस बक्षीस देऊन गौरव केला जात असून या अभियानामुळे राज्यामध्ये अनेक चांगल्या बाबींची सुरुवात झाली आहे। विशेषतः वृक्ष संवर्धनाकडे कल वाढला असून प्लास्टिक बंदी आणि पर्यावरण स्नेही जीवनशैलीबाबत आग्रह सुरू करण्यात आला। या अंतर्गत माझी वसुंधरा अभियान 4 मध्ये घुलेवाडी ग्रामपंचायतनं 10,000 लोकसंख्येपुढील गटामध्ये दिमागदार कामगिरी केली आहे। राज्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवत 1,50,00,000 रुपयांचं बक्षीस पटकावलंय। तर याच अभियानाअंतर्गत भूमी थीमॅटिक बाबतचं विशेष कामगिरीचं राज्यातील एकमेव पारितोषिक 75 लाखांचं घुलेवाडी ग्रामपंचायतीला जाहीर झालंय। याबद्दल ग्रामपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, सरपंच निर्मला कैलास राऊत, उपसरपंच दत्तात्रय राऊत, ग्रामविकास अधिकारी राकेश पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे घुलेवाडी गावातील ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य या सर्वांनी केलेल्या मेहनतीला यश आल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांमध्ये आहे। या वाटचालीमध्ये घुलेवाडी परिसरातील अमृत उद्योग समूह, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, महात्मा फुले विद्यालय, भाऊसाहेब थोरात विद्याभवन, मथुराबाई थोरात विद्यालय तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी घुलेवाडी यांसह स्वातंत्र्य सैनिक भास्करराव दुर्वेनाना सहकारी पतसंस्था, संगम सहकारी सोसायटी या सर्वांचं मोलाचं योगदान मिळालंय। ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या अभियानामध्ये मनापासून काम केलं। या निमित्तानं घुलेवाडी ग्रामस्थांचे, ग्रामपंचायतीचे, गावातील सर्व पदाधिकाऱ्यांचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, युवा काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख या सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। पंचायतीने जे झाडांरोपण केलंय अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि काळाची ही गरज आहे झाडं असणं हे करणं। राहिला विषय संवर्धनाचा झाडांच्या, आमच्या दारापुढं असल्यामुळे आम्ही तेवढं करतोच। बकऱ्या शाळांनी काही खाऊ नये किंवा त्यांना डॅमेज होऊ नये या बाबतीत सगळे लोक करतील, पण आम्ही केलं गाडी लावणे, कोणीतरी एकाने केलं म्हणजे त्याचं बघून बाकीचे लोक सुद्धा त्याचा काय म्हणतात प्रेरणा घेतील अशी एक अपेक्षा करतो आणि ग्रामपंचायतीची या काय मला शुभेच्छा देतो। या झाडांचं संगोपन करण्याचं काम, त्यांना आम्ही मदत करण्याचं काम आम्ही करू। आज या ठिकाणी आमच्या घरासमोर जे वृक्षारोपण केलेले याबद्दल अतिशय आनंद वाटत आहे आणि माझ्या घरासमोर जितके 10-12 झाडी आहेत त्या झाडाची देखभाल करणे आणि त्याला पाणी मारण्याचं काम मी स्वतः घेईल। घुलेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने घुलेवाडी परिसरामध्ये जवळजवळ 9,000 झाडं लावण्याचा शुभारंभ या वटवृक्षाच्या रोपणाने करण्यात आलेला आहे। घुलेवाडी ग्रामपंचायत तलाठी कार्यालय आणि आपल्या ग्रामदैवत आहे, ग्रामदैवताच्या प्रांगणामध्ये हे वटवृक्ष लावण्यात आलेलं आहे। ग्रामस्थांना नम्र विनंती आहे, हे झाडं जरी रस्त्याच्या कडेने लावणार असलो तरी त्याच्यामध्ये आपण वड आहे, पिंपळ आहे, चिंच आहे, लिंब आहे, अशा विविध प्रकारचे फुलझाडे त्याच्यामध्ये आहेत। तर ज्याच्याजवळ ज्याच्या समोर झाड असेल त्या झाडाचं संगोपन जर सर्व ग्रामस्थांनी केलं तर येत्या काही दिवसांमध्येच, काही वर्षांमध्येच घुलेवाडी गाव हे हरित गाव होऊन जाईल आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी आपल्याला घुलेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने नम्र विनंती। 9,000 वृक्षांचं लागवड ही करण्यात येणार आहे। आता सरपंच आहेत, बाकी ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते सन्माननीय कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। या वृक्ष लागवडीचा शुभारंभ हा करण्यात येत आहे। घुलेवाडी गावातील ग्रामस्थांना विनंती आहे की हे जे वृक्ष लागवड होणार आहे ही आपल्या रस्त्याच्या दुतर्फा आणि जिथे शक्य रस्त्याच्या मध्यभागी लावणं शक्य त्या ठिकाणी फुलझाडं रस्त्याच्या मध्यभागी लावणार आहोत।
सगळ्या प्रकारची झाडं आहेत. त्यात लिंब आहे, पिंपळ आहे, वड आहे, जांभूळ आहे, चिंच आहे. सगळ्या देशी झाडं हे आपल्या गुलाडी गाव आणि परिसरात 9,000 लागले जाणार आहेत. आत्ताच काही ग्रामस्थांनी सांगितलं की आमच्या दारासमोरच्या झाडाचं संगोपन आम्ही करू. अशी जर गुलाडी गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं तर थोड्याच दिवसामध्ये गुलवाडी हे एकदम हरित गाव होईल आणि एक वेगळं गाव म्हणून, पर्यावरणपूरक गाव म्हणून गुलवाडी गावाचा निश्चितपणाने नावलौकिक होईल. त्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावं अशी नम्र विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करत आहे. नुकतंच घुलेवाडी गाव आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला होता. आता या पुरस्कारामुळे या संकल्पाला अधिक बळकटी मिळाली आहे. गोरक्षनाथ मदने, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.